गुरुवार सर आज आहे 65 डे चॅलेंजचा डे 7. तर आताच उठलो. तुम्हाला बोललेलो होतो की 10 वाजता उठणार आहे आम्ही. तर आज बरोबर करेक्ट टायमावर उठलोय. तर आता जातो 2 मिनिट धुवून घेतो. आईने मस्त वडे बनवलेत माझ्यासाठी, गरमागरम चवसाचे वडे आणि चिकन. तर आता आलेलो नदी आणि बघतोय तर वडा असं लावलेलं की डायरेक्ट पाण्यातच डुबलं पूर्ण वडं. तर आता पाणी उपसूया पटापट आणि निघूया. तसंच फिरायला वड्यातनं मी पप्पा आणि काका आलेलो. ते गेले तिकडे राऊंड मारायला. मी आहे तर पाणी उपसतोय. वड्यात पाणी खूप भरलेलं, मी बघितलं असाल, पूर्ण डुबलेलं वडं. आता बसतो इथं. आता मस्त हवा पण मस्त गारगार सुटली. तर बघू शकता छोटे छोटे मासे आहेत. आमच्याकडे यांना दांडाने बोलतात. हे छोटे छोटे मासे पिल्ले दिलेले, ते आता मोठे होणार. थोड्या 3-4 महिन्यात मोठे होणार. बघू शकता मासे, बघू शकता बारीक बारीक मासे पाण्यात. आताच वाटतं बघू शकता मासे. आता जेवण झालो मस्त. आता जातो मित्राकडे जरा. त्याकडे माझं नेट नाही, ते चालतं ना, त्या हॉटस्पॉट घेऊन व्हिडिओ पाठवून टाकतो सगळे. फोन क्लिअर करून टाकतो. पण स्टोरेज फुल भरले आणि व्हिडिओ पण एडिट करायचे बाकी आहेत. ते एडिट करून घेतो आणि स्टोरेज पूर्ण खाली करून टाकतो सगळं. जाऊया त्याच्या घरी, तो आहे का बघूया. तर आता जातो असंच राऊंड मारायला. आता संध्याकाळ झाली. आज काय केलं नाही कारण कोण मित्र आहेच नाही, सगळे गेलेत. बोललो तुम्हाला अख्खं अर्धं गाव खाली झालं, ते सगळे गेले आता मुंबईला. तर मी एकटा राहिलो आणि 2-3 जण आहेत, तुम्ही बघितलं असं सकाळी. ते पण आम्ही आता उद्या निघणारच आहे. मग कोण नसेल, जातो आता राऊंड मारतो थोडंसं. आज एवढं काय शूट पण नाही केलं कारण घरीच होतो. घरी बसून कंटाळा, मग झोपलो थोडंसं. कारण 3 दिवस रात्री जागलो होतो. दोन सुजले. आता जातो आता थोडंसं राऊंड मारतो इथं आणि संध्याकाळी पण घरीच असणार आहे. एवढं काय शूट नाही करणार. बघू, थोडंसं झालं तर झालं. आणि राऊंड मित्रांना पण भेटेल इथं आहेत ते. जातो आता राऊंड मारून घेतो. सीन दाखवतो मला. एवढा सनसेटचा भारी हे झाला आहे ना. आणि आता नदीवर जातो आहे. बघू तसंच चालत हळूहळू पुढं. मागणं येतात पप्पा वगैरे. चाललं असं वावरात हळूहळू पुढं जातो. पप्पा येतात मागणं. जातो जरासं नदीवर जाणार आहे आम्ही आता. थोडंसं फिरू, जाऊ मग घरी रिटर्न संध्याकाळपर्यंत. आता आलोय नदीवर. आता जातो वडं बघू पाणी भरलंय का, कारण सकाळी पूर्ण भरले, डुबलेलंच म्हणजे अर्ध. तर आता जातो बघतो आहे का पाणी. पाणी तर गेलं असेल कारण थोडं आपलं वडं थोडंसं लिकेज आहे. ते काम करणार आहेत थोडंसं त्याचं. जाऊ आता. आलोय नदीवर आता, बघू शकता. हा आता दिसणार तुम्हाला. जरा ब्राईटनेस कमी करी. हे वरती उचलून ठेवलं तरी त्यात पाणी गेलंच थोडंसं तरी. काहीतरी काम करायचं लागणार याच्यात, सारखं पाणी जाते. तर आलो आता नदी. तर सनसेट झालाय पूर्ण. आता थोड्यात अंधार पण पडत चालू होईल. बघा हा बघा आता दिसेल. पूर्ण जंगल आहे, पूर्ण ग्रीन साईड पूर्ण. बाहेर एवढं थंड आहे पण पाणी टाकून बघितलं तर पूर्ण नॉर्मल पाणी आहे. थोडंसं उबट असतं ना तसं पाणी आहे. काहीच थंड नाही. आणि बाहेर पूर्ण थंडी पडली. आता हळूहळू थंडी चालू होईल. तर रात्री पण पूर्ण थंडी होऊन जाईल खूप. कारण या साईडला खूप थंडी असते. शांत झालं कारण दुपारी खूप वारा होता. तुमचं हे वडं आहे ना, ते पण पूर्ण हालत होतं. तर आता पूर्ण शांत झाले. चालवाय मजा येईल. दुपारी खूप जोर लावायला लागत होता. आता चालू मस्तपैकी पळेल पण पटापट. मस्त कोमलजीने चिकन फ्राय करून दिले आम्हाला. आता थंडी खूप आहे ना, म्हणून चिकन बनवून दिलंय. बघू शकता. बॅग रेडी करून ठेवल्यात. उद्या सकाळी नाही, उद्या दुपारी निघायचे 4 वाजता.
सकाळी 6 वाजता. तर आता आम्ही आलो इथं. काल हिच्या घरी झोपलेलो, गणू त्याच्या घरी. आज कोमलदीच्या घरी झोपतोय, कारण आजची रात्र फक्त उद्या उद्या आम्ही निघणार आहे मुंबईला. तर आता झोपून घेतो. विचार टाकून झाला आहे, आता फक्त एक रील शूट करायचे. रील शूट केल्यावर मग झोपणारच आहे. ती आवजी खेळणार आहे ना आपण. आवजी खेळू थोडंसं, त्यानंतर झोपून जाऊ 12-1 वाजेपर्यंत. आजच्यासाठी एवढं. ते आज जास्त काय केलं पण आज घरीच होतो. तर जाऊ निघूया चला.